सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। दिनांक 17 मार्च 2025 रोजीचे एक पत्र आहे। या पत्राचा विषय आहे सन 2024-25 UDAS प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करण्याबाबतचे हे पत्र आहे। या पत्रानुसार सन 2024-25 या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती UDAS प्रणालीमध्ये ऑनलाईन काम शाळा स्तरावर माहे ऑगस्ट 2024 पासून सुरू आहे आणि दिनांक 1/4/2025 पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची माहिती आपल्याला UDAS प्लसवर दिनांक 20 मार्च 2025 पर्यंत आपल्याला काय करायचे अंतिम करायचे आहे, म्हणजे सर्टिफाईड करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लस प्रणालीमध्ये टीचर मॉडेल्स, स्टुडंट मॉडेल आणि स्कूल मॉडेलवर कशा प्रकारे अंतिम माहिती करायची आहे किंवा सर्टिफाईड माहिती कशा प्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊया। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर UDAS प्लस ही आपल्याला काय करायचे आहे, वेबसाईट सर्च करायची आहे। आपण या ठिकाणी UDAS प्लस ही वेबसाईट काय करूया, सर्च करूया। नंतर आपल्या समोर येणारी पहिलीच वेबसाईट आपण यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा आपल्या समोर लॉग इन फॉर ऑल मॉडेल्सला आपण काय करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्या समोर प्रोफाइल अँड फॅसिलिटीज, त्यानंतर स्टुडंट मॉडेल्स, टीचर मॉडेल्स यापैकी आपण टीचर मॉड्यूलवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। टीचर मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर पहा UDAS प्लस टीचर मॉड्यूलसाठी जो काही आपला युजर नेम, पासवर्ड आहे तो आपण या ठिकाणी फिलअप करायचा आहे। त्यानंतर खाली दिसणारा कॅप्चा देखील आपण या ठिकाणी काय करायचं आहे, टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर खाली जो लॉग इन टॅब दिसत आहे त्या लॉग इन टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे 3 टॅब येणार आहेत। त्यापैकी पहिला टॅब आहे टीचिंग, नॉन टीचिंग, VTP, DCF टू फिल द डाटा। या टॅबवर काय करायचं आहे, आपण पहिल्या टॅबवर गो या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। गो या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्या समोर अशा प्रकारे एक इंटरफेस येणार आहे। यामध्ये पाहिलं तर आपण वर पाहिलं तर स्टाफ समरी रिपोर्ट येणार आहे आणि खाली जर पाहिलं सर्टिफिकेशन स्टेटसमध्ये तर आपल्याला आपल्या शाळेचं टीचर मॉडेलसाठीचं आपली माहिती काय झालेली आहे, अंतिम झाल्याचं दिसत आहे, म्हणजे सर्टिफाईड झाल्याचं आपल्याला दिसत आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल करण्याची आता गरज नाही। आपण टीचर मॉडेलसाठी जी काही माहिती आहे ती आपण अंतिमरित्या पूर्ण केलेली आहे। पण समजा एखाद्या शाळेची माहिती जर पूर्ण करायची राहिली असेल तर आपण त्यामध्ये बदल करू शकतो किंवा नवीन टीचिंग किंवा नॉन टीचिंग स्टाफ आहे तो देखील आपण इथे ॲड करू शकतो। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ॲड टीचिंग हा देखील टॅब दिल्याचं दिसून येत आहे। पहा रेग्युलर टीचिंग स्टाफ पुढे आपल्याला संख्या दिसत आहे किंवा नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ जे काय असणार आहे त्याची देखील आपल्याला या ठिकाणी संख्या दिसत आहे। आपणास जर शिक्षकांच्या माहितीमध्ये बदल करायचा असेल तर टोटलच्या समोर जो नंबर दिसत आहे त्यावर आपण काय करायचं आहे, आता क्लिक करायचं आहे। टोटल या नंबरवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शाळेतील शिक्षक आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांची सर्व माहिती आपल्यासमोर येणार आहे। यामध्ये जर पाहिलं तर पहा आपल्या या ठिकाणी जनरल प्रोफाईल असेल, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल असेल किंवा ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे आहेत किंवा त्यामध्ये आपण बदल देखील करू शकतो। आपण सर्व जर माहिती आपली भरलेली आपल्याला या ठिकाणी दिसत असेल तर आपल्या स्टेटस ॲक्शनमध्ये आपल्याला कंप्लीटेड असं लिहून येणार आहे। म्हणजे टीचिंग आणि नॉन टीचिंगसाठी जी काही माहिती आहे टीचर मॉड्यूलसाठी ती आपण या ठिकाणी पूर्ण भरल्याचं आपल्याला स्टेटसमध्ये दिसत आहे। याशिवाय आपण वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला ॲड टीचिंग स्टाफ किंवा इम्पोर्ट स्टाफ आणि डाउनलोड एक्सेल अशा प्रकारचे 3 टॅब दिसत आहेत। त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व माहिती आपण डाउनलोड देखील करू शकतो। अशा प्रकारे आपण टीचिंग स्टाफची किंवा नॉन टीचिंग स्टाफची माहिती संपूर्ण या ठिकाणी भरलेली असल्यामुळे आपले स्टेटसमध्ये दिसत आहे कंप्लीटेड, म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला कोणतीही बदल करायची गरज नाही। आता आपण पुन्हा एकदा डॅशबोर्डवर पाठीमागे आल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेशन स्टेटसमध्ये सर्टिफाईड असं दिसत आहे, म्हणजे टीचर मॉड्यूलसाठीची आपण सर्व माहिती काय केलेली आहे, या ठिकाणी अंतिम केलेली आहे। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचर मॉड्यूल कशा प्रकारे UDAS प्लसवर सर्टिफाईड करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।